मित्रांनो, गोल्डचे रेट अक्षरशः गगनाला भिडत आहेत आणि आता पहिला आपण ऐकायचो लग्नामध्ये 10 तोळे घातले आणि 15 तोळे घातले, अक्षरशः त्या गोष्टीचा विषय संपलेला आहे आणि त्या गोल्डच्या प्राइसमुळे. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्याच्यामुळे फरक पडणार आहे त्या गोल्डच्या क्वालिटीवर. पहिल्यांदा 24 कॅरेटवर फोकस असायचा, त्याच्यानंतर 22 कॅरेटकडे लोक जायला लागली, आता खाली 20, 18 ह्या कॅरेट्सवर येईल. पण जसं तुम्ही लोअर अँगलला जाता ना, तर त्याच्यामध्ये एक मेटल मिक्स केलं जातं, कॉपर. तुम्हाला माहिती आहे का, कॉपर हे पुढचं गोल्ड असू शकतं. सध्याच्या कंडिशनला कॉपरवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोकस चालू आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गोल्ड ऑर्नामेंट्स मध्ये कॉपर मिक्स केलं जातं, त्याच्यावर कोटिंग चालवलं जातं. दुसरी गोष्ट, इंडस्ट्रीमध्ये एनर्जी सेक्टर असेल, इन्फ्रा असेल, AI असेल, चिप्स मेकिंग असेल. ओके, चिप्स म्हणजे कुठल्या, जे आपल्या मोबाईल्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये वापरतो त्या, तर इथे मोठ्या प्रमाणात कॉपर लागतं. त्याच्यामुळे त्याची डिमांड वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जगामध्ये जी गोल्डचं उत्पादन केलं जातं याच्यामध्ये जगातली सगळ्यात दुसरी मोठी कंपनी म्हणजे बॅरिक गोल्ड, तिने तिच्या नावामधून गोल्ड हटवलेले आणि बॅरिक टाकलेले. त्यांनी सांगितलेले की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये गोल्ड नंतर कॉपरवर फोकस करायचा आहे. हे एक चाहुल आहे त्याच्यामध्ये पहिली. दुसरी महत्वाची गोष्ट, अनिल अग्रवाल वेदांताचे ऍक्च्युअली CEO आहे, तुम्ही माहित असेल तुम्हाला. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले गोल्ड हे पुढचं एक सुपर मेटल असणार आहे. याच्यावरून काय जाणवतंय, तर भविष्यामध्ये गोल्डला रिप्लेस करण्यासाठी कॉपरची तयारी चालू आहे याच्यामध्ये. मग कॉपर हे नेक्स्ट गोल्ड असू शकतं का?